सांगलीतील विश्रामबाग परिसरात पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली। विशेष म्हणजे पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीने रचल्याचं तपासात उघड झाले। प्रेम विवाह करून संसार सुरू केलेल्या या दाम्पत्याला 2 मुलं असून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं हे मोठं कांड केल्याचं पोलीस तपासातून स्पष्ट झालं आहे। विश्रामबाग पोलिसांनी संशयाच्या आधारे केलेल्या कसून तपासानंतर या खुनाचा उलगडा झाला असून मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली। आनंद हनुमंत सर्जे वय वर्ष 28 राहणार पोळमळा सांगली असं मृत पतीचं नाव आहे। आनंद सर्जे हा सांगली शहरातील एका ब्रँडेड कपड्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता। पत्नी आणि 2 मुलांसह पोळमळा परिसरात तो राहत होता। गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। डॉक्टरांनी याची माहिती दिल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत मृतदेहाची बारकाईने पाहणी केली। यावेळी आनंदच्या गळ्यावर वरखड्यांच्या खुणा आढळून आल्यानं पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलत अधिक चौकशी सुरू केली। पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली असता तिने सुरुवातीला आनंदला मारहाण झाली होती, त्यानंतर तो घरी झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, मात्र तिच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। यानंतर मृतदेह मिरजेतील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला। उत्तरीय तपासणीच्या अहवालातून हा मृत्यू नैसर्गिक नसून गळा दाबून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतला असून चौकशी दरम्यान पत्नीनं अखेर खुनाची कबुली दिली। पत्नीनं पती दारू पिऊन मारहाण करत होता, शिवीगाळ करून सतत त्रास देत होता अशी माहिती पोलिसांना दिली। याच कारणातून तिने प्रियकराच्या मदतीनं खून केल्याचं उघड झाले। गुरुवारी पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर तिनं प्रियकराला घरी बोलावून घेतलं। यानंतर आनंद सर्जे याचं पाय ओढणीने बांधण्यात आले आणि दोघांनी त्याच्या छातीवर बसून गळा दाबत त्याचा जीव घेतल्याचं तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली। पुढील तपास सुरू असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली।